नचिकेतन धनुष्यबाण। प्रभाग क्रमांक 20 मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रदीप बागुल, दुर्गा चिडे, सुप्रिया कदम, कैलास मुदलियार यांना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्व हिंदू परिषद, सिंधी समाज आणि ब्राह्मण समाजाचा जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। यावेळी उमेदवारांसह विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी, सिंधी आणि ब्राह्मण समाजाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संदर्भात मंत्री दादा भुसे यांनी अधिक माहिती दिली। मला वाटतं की आज आपण प्रभाग क्रमांक 20 सिंधी कॉलनी या परिसरामध्ये सर्वजण उपस्थित आहोत। या बैठकीला आदरणीय राजन शेठ साहेब आहेत, आदरणीय शंकर शेठ आहेत, आदरणीय देवानी परिवार आहे, विनायकजी उपाध्याय साहेब आहेत, माननीय मोहनजी बोकील आहेत, माननीय विजय अप्पा करंजकर आहेत। प्रभाग क्रमांक 20 चे सर्व उमेदवार शिवसेनेचे आहेत। आपल्या माजी नगरसेविका ललवानी ताई पण इथे आहेत। आमचे मुंबईहून खास युवा सेनेचे नेते पण या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वांचा आभार व्यक्त करतो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। मला वाटतं की अतिशय पवित्र भावनेतून नाशिक महानगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आणि कदाचित आता 5 वाजेला कायद्यानुसार नियमाप्रमाणे जाहीरपणे प्रचाराचा वेळ 5 वाजता संपणार आहे। मला आनंद या गोष्टीचा आहे आणि शिवसेना भाग्यवान एवढ्या करता आहे की समारोप गोड होतो आहे आणि ब्राह्मण समाज बांधवांनी, आपल्या सिंधी समाज बांधवांनी आणि नाव घेऊ विश्व हिंदू परिषद असेल आणि संघ परिवार साहेब स्वतःच सांगतात, यांनी या ठिकाणी भगव्या झेंड्याला, धनुष्यबाणाला आशीर्वाद देण्याचा निर्णय केलेला आहे। आणि हा काही प्रभाग 20 पुरता मर्यादित विषय नाही, तर संपूर्ण नाशिक साठी हे जे काही गोड बातमी आहे, मला वाटतं की जय झुलेलाल महाराज की जयलाल। आणि साक्षात देवादिदेव महादेवांच्या, गणेशजींच्या या प्रांगणामध्ये हा निर्णय या ठिकाणी जो झाला, तर मला वाटतं की यापूर्वी तर आम्ही बोलायचो की नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकणार आहे। माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय, आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामावर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी केलेले क्रांतिकारी निर्णय आणि आजही ज्या पद्धतीने एक आश्वासक चेहरा संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर त्यांचा आहे, त्यांच्याविषयी एक आदर, एक जिव्हाळा संपूर्ण महाराष्ट्राच्या नागरिकांमध्ये आहे। आणि म्हणून मला वाटतं की यापूर्वी आम्ही बोलायचो की भगवा फडकेल, परंतु आज आपल्या संदेशामुळे अतिशय भव्य दिव्य असा भगवा
या नाशिक महानगरपालिकेवर फडकणार आहे। प्रभू श्रीरामचंद्रांचं धनुष्यबाण मोठ्या दिमाखाने तुमच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी त्याच्यावर शिक्कामोर्तब होत आहे। या गोष्टीचा मी आनंद व्यक्त करतो। आपल्या सगळ्या महानुभावांचं मी आभार व्यक्त करतो। नाशिकमध्ये खूप काही कटू घटना झाल्या। कदाचित या सर्व गोष्टींना बघूनच आपण निर्णय केले असतील। अगदी काल सुद्धा प्रभाग क्रमांक 24 आपले शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत बंटी भाऊ तिदमे। जसं मुदलियार साहेब धार्मिक कार्यामध्ये आणि सर्व आपले उमेदवार सहभागी असतात, तसा आपला बंटी तिदमे महानगर प्रमुख म्हणून त्या परिसरातल्या लोकांच्या सेवेमध्ये विकास कामांच्या बाबतीत बोलायला गेलो तर त्या संपूर्ण परिसराचं चित्र त्याने बदलून टाकलं। नगर विकास विभागाच्या माध्यमातून खूप निधी आणला आणि परिसराचं चित्र बदललं। जनतेच्या सुखदुःखामध्ये साई बाबांची पालखी तर अतिशय भव्य दिव्य असते, गणेश उत्सव अतिशय भव्य दिव्य असतो आणि अशा कार्यकर्त्याला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून काल मी नाव नाही घेणार, परंतु अतिशय खालच्या पातळीवरचं षडयंत्र की त्यांचे काही कार्यकर्ते काही व्यसन करतात असं AI च्या माध्यमातून तो व्हिडिओ क्राफ्ट करून त्या लोकांमध्ये दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न केला। याचा अर्थ तुमच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। मग ज्यांचे चित्र तिकडे दाखवले गेले ती लोक, त्यांचे आई वडील, त्यांनी तिकडे आक्रोश केला की तुम्ही आमची अशी बदनामी का करताय। त्यांनी तर इथपर्यंत आव्हान दिलेलं आहे की आमचं रक्त तपासा आणि ज्याने स्थानिक तुम्हाला हे खोटं नाटक केलंय त्यांचंही तपासा, त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे का। आणि मग एवढ्या खालच्या पातळीवरनं मला वाटतं की प्रचार बदनामी केली जाते आणि ही गोष्ट बरोबर नाही। AMN भारतसाठी संदेश केदार, नाशिक। सन्माननीय दादाजी साहेबांनी स्पेशल आपल्या